नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. आज श्रावणातील पहिला गुरुवार आणि क्षेत्र भुवाळे दत्ताचं स्थान आहे चौलमध्ये, आणि त्या ठिकाणी आम्ही आता चाललेलो आहोत. तर श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आता आम्ही भुवाळ्याच्या इथे आलेलो आहोत आणि आता अगदी थोडंच अंतर आलेलं आहे. आम्ही स्कूटीवर आलेलो आहोत, पाहू शकता आपण. चला तर आता पुढे जाऊया आपण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आता आम्ही चौलच्या दत्तावर चाललेलो आहोत आणि मुख्य कामाने जवळ आम्ही इथे आलेलो आहोत आणि आता पायऱ्यांना सुरुवात करत आहोत. चला तर पुढे जाऊया आपण. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, अनेक भाविक या ठिकाणी या पायरीजवळ इथे दर्शन करतात. ज्यांना शक्य नाही वरती जाऊन दर्शन करणं, ते या 5 पायऱ्या चढतात आणि या ठिकाणी नमस्कार करतात. तर आता आम्ही निघालेलो आहोत. पावसाळ्याचे दिवस आहेत, श्रावणातला पहिला गुरुवार, आणि खूप पाऊस पडल्यामुळं अनेक ठिकाणी पायऱ्या थोड्या स्लिपरी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जर का या ठिकाणी आता येणार असाल तर नक्कीच काळजी घ्या. थोडं स्लिपरी ज्या ठिकाणी स्टेप्स आहेत त्या ठिकाणी सावधगिरीने थोडे पाऊल आपले टाका. बाकी सुविधा सगळी चांगली आहे, काही चिंता नाही. मित्रांनो, हीच ती जागा जेणेकरून इथे जास्त पाणी असतो आणि म्हणून इथे थोडी शेवाळी तयार झालेली आहे. आणि हे जे मधलं जे ठिकाण आहे तिथे सुद्धा पादुका आहेत दत्तांच्या. तर या ठिकाणी भरपूर पाणी असल्या कारणाने भरपूर पायऱ्या चिकट झालेले आहेत. पहा. चला, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. आता आम्ही एक मोठा टप्पा या ठिकाणी पार केलेला आहे. पहा, इथे श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या इथे आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत. आणि इथे तुम्हाला दिसत आहेत गाड्या, ज्या सराईच्या मार्गे एक रस्ता आहे आणि त्या रस्त्यातून पूर्ण डांबरीकरण केलेलं आहे. तर आपण आता दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थांच्या मंदिराचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त. आता आम्ही इकडे अर्ध्या टप्प्यावर आलेलो आहोत आणि माझ्या पाठी आपण पाहू शकता की अनेक गाड्या या ठिकाणी दिसत आहेत. कारण काय की मित्रांनो, आम्ही इकडच्या चौलच्या मार्गे आलेलो आहोत, ज्या पायऱ्या चढून आलो आहे. आणि या इकडनं मार्ग जो आहे तो गाडी रस्ता बनवलेला आहे आणि अनेक भाविक आपला वेळ वाचवण्याकरता आणि आपला त्रास वाचवण्याकरता इथपर्यंत गाडी घेऊन येतात. मागच्या वेळेला मी सुद्धा इथून गाडी घेऊन आलो होतो, परंतु आज माझा मानस होता की समोरूनच चालते सर्व पायऱ्या चढून जायचं. आपण पाहू शकता रस्ता पण खूप व्यवस्थित केलेला आहे. फक्त पावसात नेहमीच रस्त्यांची अवस्था बऱ्याच ठिकाणी खराब असते, काही शंकाच नाही. चला आपण पुढे जाऊया आता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि आपण इथे पाहत आहे स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे या ठिकाणी आता आम्ही नुकताच दर्शन केलेलं आहे. आणि स्वामी समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून आम्ही आता पुढे श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता चाललेलो आहोत. चला तर, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, पुढील प्रवासात आपण सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
ते झालं काय वगैरे ते झालं सर्व तुम्ही हां वर्षात आपण करून टाकायचं. फोन वगैरे करत असाल ना गावी फोन करत असाल ना फोन चालू 2-4 हां 8 दिवसांनी फोन असतो. हो काय हां भाचीचा बी असतो, भावानीचा बी असतो ना, भाचं बी करायचं. पण 8-15 दिवसाला अच्छा कॉन्टॅक्ट मध्ये असतात सर्व कॉन्टॅक्ट मध्ये असतात सर्व हो. बरोबर
नमस्कार मित्रांनो, या मंदिराच्या बाजूला एक दुसरं छोटं रामाचं मंदिर आहे. अर्थात त्याच्यात अनेक मूर्ती आपण पाहत आहे. तसेच हा एक प्रशस्त असा हॉल आहे. तर ज्यावेळेला सत्यनारायणाची पूजा वगैरे कोण मांडतो त्यावेळेला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था वगैरे केली जाते. याच्याकरता हा हॉल उपयोगी पडतो. हे बाजूचा नजारा सगळा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आमचं आता दर्शन झालेलं आहे. सुंदर दर्शन झालं. अगदी मनसोक्त आनंद आम्ही घेतला आणि आता आम्ही परतीच्या मार्गावर लागलेलो आहोत. आणि आत्ताच आम्ही मंदिरात गेलो आणि पाऊस जोराचा झाला आहे आणि पुन्हा आता आम्ही परतीला लागलो आहे आणि पाऊस थांबलेला आहे. गुरु दत्तात्रयांची कृपा आहे म्हणून पाऊस आम्ही मंदिरात असताना पडून गेलेला आहे. चला तर भेटूया आपण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.